मुद्द्यावरती राजकारण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे। आपल्या पायाखालची जी वाळू सरकलेली आहे ती वाळू पुन्हा एकदा सारवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आदित्य ठाकरे करत आहेत। मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होणार असून जशा गेल्या अनेक निवडणुकांमध्ये निवडणूक आली की मराठीचा मुद्दा हा लावून धरायचा, अशा प्रकारचा जो प्रयत्न गेले अनेक वर्ष ते करत आलेले आहेत तोच प्रयत्न पुन्हा एकदा रिपीट करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी आज केलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की मराठी ही भाषा हीच मुंबईची भाषा आहे, हीच महाराष्ट्राची भाषा आहे। मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे, यामध्ये कुणाचंही कुठल्याही प्रकारचं दुमत असण्याचं कारण नाही। परंतु ज्या लोकांनी उर्दूमध्ये पॅम्फलेट वाचल्या वाटल्या, ज्या लोकांनी अनेक प्रकारच्या स्पर्धा लावलेल्या होत्या, ज्यांच्या प्रचार फेरीमध्ये मुंबईच्या बॉम्बस्फोटातले आरोपी नाही, ज्यांना बॉम्बस्फोटामध्ये शिक्षा झालेली आहे, असे मुसा चौहान, बाबा चौहान हे ज्यांच्या प्रचार फेरीमध्ये फिरलेले होते, हे मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। मतांसाठी कुणी कुठल्या समाजाचं कुठल्या धर्माचं लांगुल चालन केलं, कुणाच्या प्रचार फेरींमध्ये हे पाकिस्तानचे झेंडे फडकले गेले होते, औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन कोणी पुष्प वाहिली होती, हे मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून लक्ष विचलित करण्याकरता आणि जी आपली वोट बेस जो मराठी माणूस आज त्यांच्याबरोबर राहिलेला नाही, मराठी माणसानं त्यांचं हिरवं लांगुल चालन हे पाहिलेलं आहे, उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठी माणसाची दिशाभूल करण्याकरता हा मराठीचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे। परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही केविलवाण्या प्रयत्नाला आता याच्या पुढे मुंबईची जनता ही भुलणार नाही। आणि त्यामुळे मुंबईकर जनता ही मराठी माणूस आणि मुंबईचा माणूस हा भारतीय जनता पार्टी सोबत असून येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांच्या या खोट्या आणि हिरव्या आणि लांगुल चालनाच्या राजकारणाला मुंबईकर जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।